नमस्कार. अनेकदा पालक विचार करतात की मुलांसाठी मेकअप तो वापरावा की नाही आणि वापरायचा झालाच तर काय वापरावं, हे सगळं जरा गोंधळात टाकणारं असतं नाही का? चला, आज आपण याचबद्दल बोलूया. मुलांसाठी काय खरंच सेफ आहे आणि काय धोकादायक हे सोप्या शब्दांत समजून घेऊ. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, मुलांसाठी मेकअप तो खरंच योग्य आहे का? म्हणजे बघा ना, कधी वाढदिवस असतो, कधी शाळेतलं फंक्शन किंवा सणवार, तेव्हा हा प्रश्न हमखास येतोच. तर मग चला याचं एक सोपं आणि सरळ उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. बरं, तर उत्तर शोधताना सगळ्यात आधी हे पाहूया की असे कोणते पर्याय आहेत जे आपण अगदी बिनधास्त वापरू शकतो, म्हणजे मुलांच्या नाजूक त्वचेसाठी जे पूर्णपणे सुरक्षित आहेत. आता खास प्रसंगासाठी काय वापरू शकता? तर बघा, हलक्या रंगाचा लिप बाम अगदी छान. त्वचेला मऊ ठेवायचं असेल तर बेबी क्रीम किंवा मॉइश्चरायझर हा तर उत्तमच पर्याय आहे. अगदी कधीतरी थोडासा टॅल्कम पावडरही चालेल. पण खरं सांगायचं तर सगळ्यात बेस्ट आणि सुरक्षित पर्याय कोणता असेल तर तो म्हणजे हेअर ॲक्सेसरीज. म्हणजे सुंदर क्लिप्स, हेअर बँड्स. त्याने लुक पण छान येतो आणि त्वचेला काही धोकाही नाही. म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे की आपण असेच पर्याय निवडायला हवेत जे त्वचेची काळजी घेतात, तिला झाकत नाहीत. हो ना, मुलांच्या त्वचेचं संरक्षण करणं आणि तिची जी नैसर्गिक चमक आहे ती टिकवून ठेवणं हेच आपलं पहिलं काम असायला हवं. बरं, काय वापरायचं हे तर आपण पाहिलं, पण आता जरा त्या गोष्टींबद्दल बोलूया ज्या मुलांना लावण्यासाठी आपण अजिबातच वापरायच्या नाहीत, म्हणजे त्या कटाक्षाने टाळायलाच हव्यात. कारण मुलांची त्वचा खूपच नाजूक आणि संवेदनशील असते, त्यामुळे काही गोष्टी त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे इकडे थोडं जास्त लक्ष देऊया. यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे फाउंडेशन आणि कन्सिलर. हे जे हेवी मेकअप प्रोडक्ट्स आहेत ना, ते मुलांच्या त्वचेवरची जी छोटी छोटी छिद्र असतात म्हणजे पोर्स ती बंद करून टाकतात आणि मग काय त्वचेच्या समस्या सुरू होऊ शकतात. त्यामुळे या दोन गोष्टींना तर सरळ नाही म्हणायचं. पुढची गोष्ट आहे केमिकल असलेली लिपस्टिक. मोठ्यांसाठी ज्या लिपस्टिक्स बनवलेल्या असतात त्यात अनेकदा लेड म्हणजे शिसं आणि दुसरी घातक रसायनं असू शकतात. आणि मुलं तर काहीही तोंडात घालतात. त्यामुळे हे नकळतपणे पोटात गेलं तर त्यांच्या आरोग्यासाठी ते खूप धोकादायक ठरू शकतं. आणि हो, आयलाइनर आणि काजळ या गोष्टी तर अजिबातच नकोत. मुलांचे डोळे किती नाजूक आणि संवेदनशील असतात आपल्याला माहीतच आहे. तर मग अशा प्रॉडक्ट्समुळे त्यांना सहज ॲलर्जी किंवा इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे हे तर कटाक्षाने टाळा. म्हणजे थोडक्यात काय तर कोणताही केमिकल बेस्ड मेकअप प्रॉडक्ट मुलांच्या त्वचेसाठी चांगला नाहीये. त्यांची त्वचा अजून पूर्णपणे तयार झालेली नसते, ती विकसित होत असते आणि अशावेळी ही रसायनं तिच्यावर खूप वाईट परिणाम करू शकतात. तर मग या सगळ्यावर उपाय काय? सर्वोत्तम पर्याय कोणता? जर हे सगळं धोकादायक आहे तर मग आपण नेमकं कशावर लक्ष द्यायला हवं? चला, आता आपण या सगळ्यातल्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या सगळ्या चर्चेचं सार खरं तर एकाच वाक्यात आहे: नैसर्गिक लूक ठेवा. कारण मुलं नैसर्गिकच सुंदर दिसतात. खरं आहे की नाही? त्यांचं ते निरागस हसू तेच तर त्यांचं खरं सौंदर्य आहे आणि त्याला कोणत्याच मेकअपची गरज नसते. अर्थात याचा अर्थ असा नाही की मेकअपला अगदी पूर्णपणे बंदीच आहे. नाही, कधीतरी एखादं खास फंक्शन असेल किंवा शाळेतला डान्स, अशा स्पेशल प्रसंगी मुलांसाठीच बनवलेला अगदी हलका आणि पूर्णपणे सुरक्षित मेकअप वापरायला हरकत नाही. पण लक्षात ठेवा, हे फक्त अपवाद म्हणून, आणि तेही अगदी कमी प्रमाणात. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न: आपण आपल्या मुलांचे हे जे निरागस सौंदर्य आहे ते कसं जपू शकतो? बाहेरच्या दिसण्यापेक्षा त्यांचा आत्मविश्वास, त्यांचे आतले गुण जास्त महत्त्वाचे आहेत हे त्यांना कसं पटवून घेता येईल? यावर आपण सगळ्यांनीच विचार